त्याच्या डोक्यात काही लोकांनी हवा घातली की तू खासदार होशील. अजित पवार यांचं निलेश लंके यांच्या बाबतीत स्पष्ट वक्तव्य. पुणे 14 मार्च 2024. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके आज पुण्यात दाखल झाले. ते पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गटाच्या कार्यालयात पोहोचले आहेत. त्यांचं शरद पवार यांच्यासोबत बोलणं सुरू आहे. त्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर त्यांचा शरद पवार गटात पक्षप्रवेश होण्याची दाट शक्यता आहे. निलेश लंके यांनी शरद पवार गटात प्रवेश केला तर अजित पवार गटासाठी मोठा धक्का असेल. निलेश लंके खासदारकीसाठी इच्छुक आहेत, त्यामुळे त्यांना अहमदनगर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवायची आहे. महाविकास आघाडीतून आपल्याला संधी मिळावी असं कदाचित त्यांच्या मनात असल्याची चर्चा आहे. अर्थात याबाबत लवकरच स्पष्ट होईल. पण निलेश लंके यांच्या पक्षप्रवेशाआधीच अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निलेश लंके जाऊ शकत नाही. असं झालं तर त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल. राजीनामा देऊन कुठेही जाता येतं. वास्तविक निलेशला मी पक्षात घेतलं. निलेशला मनापासून आधार मी दिला. मी आता निलेशला विकास कामांसाठी प्रचंड प्रमाणात मदत केली आहे असं अजित पवार म्हणाले. तो कालच माझ्याकडे आला होता. मी त्याला नीट समजावून काही गोष्टी सांगितल्या आहेत. पण त्याच्या डोक्यात काही लोकांनी हवा घातली आहे की तू खासदार होशील. वास्तविक तसं नाही आहे. निलेश पारनेरपुरता लोकप्रिय म्हणून काम करू शकतो, पण बाकी मतदारसंघामध्ये तो समजतो तेवढं सोपं नाही. मी त्याला सांगितलं होतं की आता शेवटी समजावून सांगण्याची जेवढी गरज होती तेवढं मी केलं होतं, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. निलेश लंके नाराज आहेत. ते तिथल्या स्थानिक राजकारणावर नाराज आहेत. त्यांना मी काल घेऊन बसलो होतो. त्यांनी एका मंत्री महोदयांच्याबद्दल मला तक्रार केली आमच्या महायुतीतल्या, आणि ते म्हणले की मला ह्या पद्धतीनं सतत अडचण येते, त्रास होतो, आणि त्यामुळं ते नाराज आहेत. मी त्यांना म्हणालो की एकदा एकनाथराव शिंदे, तुम्ही, मी आणि देवेंद्र फडणवीस आपण बसूया आणि ज्या मंत्र्याच्याबद्दल नाराजी आहे त्यांनाही आपण बोलूया, आणि त्याच्यातून जे काही गैरसमज झाले असतील, कुणाचा कमी लेख मिळत आला असेल, काही आणखीन काही प्रश्न निर्माण झाले असतील ते सोडूया, परंतु तो व्यवस्थितपणे राहा, कुठंही चुकीचं काही करू नको. आता तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे. सगळ्या आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा व्हीप लागू झालेला. त्यांनी जर काही वेगळं केलं तर मग त्यांना स्वतःला राजीनामा देऊनच करावं लागेल, म्हणजे उभं राहायचं वगैरे म्हटलं तर. अशा सध्याची परिस्थिती आहे. परंतु बातम्या जोरात चाललेल्या आहेत आणि त्याला समोरच्या लोकांना उमेदवार नसल्यामुळं ते असे वेगवेगळ्या लोकांना, म्हणजे तुम्हा पत्रकार मित्रांना आठवत असेल की ज्यावेळेस ही सगळी भूमिका 2 जुलैला घडली आणि हे सगळं अस्तित्वात आलं, त्यावेळेस त्यांच्यातलेच काही जण म्हणत होते की हे जे बाजूला गेले त्याच्यातल्या एकाला देखील परत घ्यायचं नाही. अजून ते बोलून 6 महिने नाही झालो, तोच लगेच त्या निलेशला, अरे निलेश तू आमचाच आहे, निलेश तू आमचाच आहे करायला लागले. त्याला काही अर्थ नाही. ठीक आहे, लोकशाही आहे. प्रत्येक जण बेरीज काढण्याचा प्रयत्न करत आहे. मागं थोपटे साहेबांचं आणि साहेबांचं कधी जमायचं नाही, परंतु आताच्या निवडणुकीच्या निमित्तानं थोपटे साहेबांची आणि काँग्रेसची मतं मिळवण्याच्या करता त्यांनी जमून घेतले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.